इथे एक सिद्धार्थ म्हणून अनिसचा कार्यकर्ता आलाय. त्याने तो आत्ता पुणे विद्यापीठातनं त्याने PhD केली आहे मराठीमध्ये आणि आता तिथे पोस्ट डॉक करतोय. त्याचा एक अनुभव मला फार डिजिटल स्पेसच्या संदर्भात सांगण्यासारखा वाटतो. त्याचे कुटुंबीय ग्रामीण कष्टकरी समाजातले आहेत. तर तो जेव्हा त्याने डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांवर साहित्यावर त्यांनी PhD केली आहे मराठीत. तर हे करताना सिद्धार्थ स्वतः बदलला आणि त्याला फार वाटायला लागलं की आपले आईवडील पण बदलले पाहिजेत. आणि त्याच्या आईवडिलांना त्यांच्या दैनंदिन रहाटगाडग्यात वाचणं किंवा कार्यक्रमानं जाणं यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. तर सिद्धार्थनी काय केलं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची यूट्यूबवरची भाषणं त्यांनी मोबाईल फोनमध्ये डाउनलोड केली. मोबाईल फोनचे बाकीच्या सगळा डेटा डिसेबल केला आणि त्याने आईवडिलांच्या हातात तो मोबाईल दिला. आणि सिद्धार्थच्या आईवडिलांनी रिपीटेडली डॉक्टरांची भाषणं ऐकली, कारण त्यांचं बाकीचं सगळं सिद्धार्थने डिसेबल करून टाकलं होतं. म्हणजे नाही तर मोबाईल हातात पडल्यावर माणूस कुणीच कामाचं काहीच करत नाही, ही जनरली गोष्ट घडते. आणि सिद्धार्थचे आईवडील त्याचा विचार समजून घेण्या एवढे बदलले. हा त्याचा अनुभव आहे स्वतःचा. त्यामुळे डिजिटल स्पेस सुद्धा तुम्ही जर पॉवरफुली डिझाईन करून वापरलीत तर त्यातनं निश्चित महत्वाचा बदल घडू शकतो. अर्थात तिथे ॲक्च्युअल एजंटची पण गरज असते, नुसतीच स्पेस नाही काही करू शकत. तर अशा प्रकारे अनिस ही संघटना, अनिसचे हितचिंतक, अनिसचे शिक्षण क्षेत्रातले मित्र आणि ही डिजिटल स्पेस यातून मिळून काहीतरी निश्चित आपण सर्वजण मिळून चांगलं साध्य करू, अनेक मुलांपर्यंत पोहोचू.